तुमच्या घरातही दुसऱ्याच्या घरातील ह्या 5 वस्तू चुकूनही आणू नका, नाहीतर मोठे नुकसान होईल. वास्तुशास्त्रानुसार घरात काही वस्तू आणल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जुने फर्निचर, इतरांचे जोडे, छत्री किंवा तुटलेल्या वस्तूंमुळे घरात वास्तुदोष होतो. यामुळे कुटुंबात मानसिक तणाव, आरोग्य समस्या आणि आर्थिक संकट येऊ शकते. घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी ह्या वस्तू टाळाव्यात. घराची सजावट, त्यातील वस्तू आणि वातावरण यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होतो. कधीकधी आपण दुसऱ्यांकडून काहीतरी घेतो किंवा त्यांची एखादी वस्तू आवडल्याने घरी आणतो, पण वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. विशेषतः दुसऱ्याच्या घरातील काही वस्तू आपल्या घरी आणल्याने कुटुंबात अशांतता आणि समस्या होऊ शकतात. अशा वस्तूंबद्दल ज्या दुसऱ्यांच्या घरातून आपल्या घरी आणणे टाळले पाहिजे. जुने फर्निचर. अनेक वेळा लोक जुने फर्निचर स्वस्त आणि उपयुक्त आहे असे समजून घरी आणण्याचा निर्णय घेतात, पण वास्तुशास्त्रानुसार जुने फर्निचर त्या घराचीच नव्हे तर नकारात्मक ऊर्जा देखील आणू शकते. ह्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकतेवर परिणाम होऊ शकते आणि कुटुंबात मानसिक ताण, आरोग्य समस्या आणि आर्थिक संकट येऊ शकते. त्यामुळे जुने फर्निचर घरी आणणे टाळावेत. दुसऱ्यांचे बूट आणि चप्पल. आपण नेहमी ऐकतो की दुसऱ्यांचे बूट आणि चप्पल घातल्याने त्या व्यक्तीचे नशीबही आपल्याशी जोडले जाते. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की नकारात्मक ऊर्जा पायातून बाहेर पडते आणि जर आपण दुसऱ्याचे बूट आणि चप्पल घातले किंवा ते आपल्या घरी आणले तर ही ऊर्जा आपल्यात प्रवेश करू शकते. यामुळे जीवनात अडचणी आणि समस्या येऊ शकतात. म्हणून आपण इतरांचे बूट आणि चप्पल घालणे आणि घरी आणणे टाळले पाहिजेत. तर दुसऱ्यांची छत्री. वास्तुशास्त्रात असेही म्हटले आहेत की छत्र्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. जर तुम्ही दुसऱ्यांची छत्री तुमच्या घरी आणली तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येऊ शकते, ज्यामुळे घरात अशांतता आणि वाद होऊ शकतात. त्यामुळे दुसऱ्यांची छत्री घरी आणणे टाळावेत. तुटलेल्या वस्तू. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या तुटलेल्या वस्तू घरात आणतो तेव्हा त्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. तुटलेल्या वस्तू केवळ गोंधळाचे प्रतीक नसतात, तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा देखील पसरवतात. अशा वस्तू आपल्या घरात ठेवल्याने घरात दारिद्र्य आणि मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे तुटलेल्या वस्तू आपल्या घरात आणू नयेत. तर दुसऱ्याचे कपडे. बऱ्याचदा आपल्याला एखाद्या फंक्शनला जायचे असेल आणि आपल्याकडे त्याजोगे कपडे नसतील, तर आपण इतरांकडून कपडे घेतो. यानंतर हे कपडे लगेच परत करण्यास आपण विसरतो. दुसऱ्यांचे कपडे जास्त काळ आपल्या घरी ठेवल्याने घर कंगाल होते. घरात पैसा टिकून राहत नाही. म्हणून घरात दुसऱ्यांचे कपडे जास्त काळ ठेवू नयेत. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.